वाघजाई देवी संघाचे 2 फलंदाज मैदानात दाखल झालेत. राजेश आणि अक्षय. पहिला चेंडू रुपेश इथे मात्र भरकटलाय आणि एक अवांतर धाव देतोय. एक अतिरिक्त धावेने या धाव संख्येचा श्री गणेशा झालाय वाघजाई संघासाठी. रुपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती परतताना धावायला सुरुवात केली. 8-9 पावलांचा रनअप घेऊन मोठा फटका मारण्याचा इथे प्रयत्न आहे. चेंडू हवेत गेलाय. चेंडू खाली 2 क्षेत्ररक्षक जाताना मात्र नो लँड्स मध्ये गेलाय चेंडू. इथे मात्र पंचांनी धावबाद घोषित केलाय. धावबाद कोण झालंय बरं? राजेश. इथे धावबाद होऊन माघारी परततोय. पहिला हादरा पहिला झटका मिळतोय वाघजाई संघाला. एक धाव नक्कीच मिळवली होती. दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न होता आणि त्यात चोरण्याच्या नादात आपली विकेट मात्र गमावतोय आणि पहिला धक्का मिळतोय वाघजाई संघाला आणि त्याची जागा घ्यायला आता नवीन फलंदाज दाखल होतोय महेंद्र मया. नवीन फलंदाज महेंद्र दाखल झालेत मैदानात. आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत? थोडासा इथे संघ फसलेला दिसतोय. पहिला विकेट गमावलाय. सेमीचा हा सामना, दुसरा सेमीफायनल आणि आता पुन्हा एकदा उत्तम गोलंदाजीचं प्रदर्शन रुपेशद्वारे बघायला मिळतोय. निर्धाव झालाय चेंडू. धाव संख्या आहे तिथेच म्हणजेच 2. 1 बाद 2. षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. अशा प्रकारे हा सामना रंगतोय. धावायला सुरुवात केली आहे. 8-9 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला चेंडू. इथे मात्र स्टेप अप होऊन मारलेला फटका 1 धावेसाठी नक्कीच गेलाय. दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न नाहीये. यष्टीरक्षकाने इथे चांगला अडवलाय, अन्यथा इथे अतिरिक्त धाव मिळण्याची शक्यता होती. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजीसाठी रुपेश. आता मात्र सामना करेल तो अक्षय. डावखुरा फलंदाज अक्षय. धावायला सुरुवात केली. पंचांना पार करून टाकलेला आणि हा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता, नाकामयाब झालाय. 1 धाव नक्कीच चोरली आहे. मात्र अशा फटक्यांची गरज आहे का? नक्कीच नाही. आत्ताच खेळपट्टीवरती आलेत आणि मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. सरळ बॅटने फटके खेळणं गरजेचं आहे आता, कारण थोडासा संघ कुठेतरी दडपणाखाली दिसतोय. 4 चेंडू झालेत आणि 4 धावा धाव फलकावरती दिसत आहेत आणि आता मात्र बॅटची कड घेऊन मागणी जातोय चेंडू. 1 धाव नक्कीच मिळाले. या एका धावेने धावसंख्येत भर झाले. धावसंख्या पोहोचली 5 धावेवरती. रुपेश उत्तम असा गोलंदाज सिद्ध होतोय आपल्या संघासाठी. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करवतोय. आता फलंदाजीसाठी पुन्हा माघारी परतलाय अक्षय. कशा प्रकारे सामना करेल अक्षय? पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. पंचांना पार करून टाकला. चेंडू मात्र भरकटलाय. मागच्या बाजूने वाईटचा इशारा दिलाय. या अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचली 6.
मोठा फटका अक्षयच्या बॅट मधून जातोय जातोय 4 धावेसाठी जातोय आणि या 4 धावेने अक्षय याने आपल्या संघाला चांगलीच धावगती मिळवून दिली. या 4 धावेने धावसंख्या पोहोचली 10 धावेवरती म्हणजेच डबल डिजिट मध्ये. नवीन गोलंदाज आता कोण येतोय दुसरं षटक घेऊन? मला वाटतं सिद्धेश आलाय वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय. सिद्धेश फलंदाजीसाठी फलंदाजी मार्कवरती महेंद्र. मया कशा प्रकारे फलंदाजी करतोय दुसरं षटक प्रगतीपथावरती. पहिला चेंडू आणि निर्धाव टाकलाय चेंडू इथे. पंचांनी मात्र इथे निर्धाव असल्याची घोषणा केली. पंच उत्तम कामगिरी करतात आपल्या संघासाठी. वाईड लेंथ यॉर्करचा इथे प्रयत्न करतोय असं वाटतंय सिद्धेश. 9-10 पावलांचा रनअप घेऊन धावायला सुरुवात केली. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. पुन्हा एकदा खडून मारलाय मात्र फलंदाजाचा मनसुबा हाणून पाडलाय. धाव संख्या आहे तिथेच म्हणजे 10. बॅक चेंज करताना दिसत आहेत फलंदाज. बॅक चेंज केली मात्र फटके येतील की नाही हे पुढचे काही चेंडू ठरवतील. मया बघूया मया कशा प्रकारे इथे फटकेबाजी करतोय. वैयक्तिक 1 धावेवरती खेळताना दिसतोय महेंद्र. नॉन स्ट्राईकला आहेत ते अक्षय. गोलंदाज सिद्धेश धावायला सुरुवात केली. पंचांना पार करून टाकला चेंडू आणि इथे मात्र झेलबाद होण्याची शक्यता होती. चांगला प्रयत्न होता आणि 2 धावा इथे मिळवल्यात. तिसरी धाव देखील इथे चोरण्याचा यशस्वी प्रयत्न होतोय. थोडस इथे फंबल बघायला मिळतंय ते क्षेत्ररक्षकांकडून. जिथे झेलबाद होण्याची शक्यता होती तिथे मात्र 3 धावा गेल्यात. आता या 3 धावेने धावसंख्या पोहोचली ती 13 धावेवरती. फलंदाजीसाठी आता मात्र फलंदाजी मार्कवरती पुन्हा आलाय तो अक्षय. कशा प्रकारे सामना करतोय बघणं गरजेचं आहे. अक्षय सामना करेल तो सिद्धेशाचा. सिद्धेश पंचांना पार करून टाकला चेंडू. आखूड टप्प्याचा हा चेंडू होता मात्र त्याचा फायदा उचलता आला नाहीये आणि या चेंडूवरती मिळते ती 1 धाव. या 1 धावेने धावसंख्येत पुन्हा भर होतीये. धावसंख्या पोहोचलीये 14. 1-14 काहीसा संत गतीने चाललेला हा स्कोर कार्ड. मया कशा प्रकारे आता सामना करेल? मोठमोठे फटके अपेक्षित आहे आणि आता मात्र मिड विकेटच्या दिशेने मारलेला फटका ग्राउंडेड शॉट. 1 धाव नक्की चोरले. दुसरी धाव देखील पूर्ण केली. या 2 धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या आता पोहोचली ती 16 धावेवरती. या 16 धावेने नक्कीच कुठेतरी मोठमोठ्या फटक्यांची अपेक्षा दर्शवते. आता मात्र मोठा फटका खेळलाय जातोय का? मात्र इतकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मिरवणे संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून बघायला मिळाले. चांगलं असं मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडून इथे क्षेत्ररक्षण बघायला मिळाले. षटक संपले. सिद्धेशाने वैयक्तिक 8 धावा फक्त दिल्यात या षटकाखेरीस. शेवटचं षटक आता कोण घेऊन येतं बघणं गरजेचं आहे. आणि नवीन गोलंदाज सुशांत शेवटचं षटक घेऊन आपल्या संघासाठी. सुशांत गोलंदाजीसाठी आलाय. अशा प्रकारे इथे गोलंदाजी करतोय. सामना करतोय तो अक्षय.
अक्षय नाम तो सुना ही होगा. सुशांत धावायला सुरुवात केली. इथे मात्र भरकटलाय. थोडासा ऑफ कटर मारण्याचा प्रयत्न होता आणि पंचांनी मात्र अतिरिक्त एक धाव घोषित केले. या अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या पोहोचली ती 19. पुन्हा एकदा 10-12 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाज सज्ज. पंचांना पार करून टाकलाय. चेंडू उत्तम असा चेंडू मारलाय. चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातात. लॉंगच्या दिशेने सुंदर असा झेल म्हणावा लागेल. साहिल याने उत्तम इथे झेल पकडलाय आणि संघाला एक मोठा धक्का मिळवून दिलाय. नवीन फलंदाज वाघजाई संघाकडून जाताना AB म्हणजेच कल्पेश. AB डिव्हिलियर्सचा फॅन म्हणून समजला जातो. AB 17. कल्पेश मैदानात दाखल होताना अक्षय आता सामना करेल. सुशांत याचा अशा प्रकारे सामना करतोय आणि आता मात्र थोडासा फंबल बघायला मिळतोय एसटी रक्षकाकडून. चेंडू जातोय गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी. या 4 धावेने आता धावसंख्या 20 पार झाली. धावसंख्या पोहोचली ती 23. माफ करा फलंदाजी करतोय नवीन आलेला फलंदाज कल्पेश. नॉन स्ट्राईकला आहेत ते महेंद्र. अक्षय खर तर बाद होऊन माघारी परतलेत. पुन्हा एकदा सुशांत. आता मात्र मोठा फटका आणि तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. चेंडू गेलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि झेल बाद झालाय. राहुल याचा उत्तम इथे झेल बघायला मिळालाय. मिडॉनच्या दिशेने मारलेला होता हा फटका आणि तितकंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं राहुल कडून. उत्तम झेल टिपलाय. आता नवीन फलंदाज त्याची जागा घ्यायला गेलेत ते यश. किती यशस्वी होत आहेत यश. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा झाल्यात त्यात 23. सेमीफायनलचा हा सामना आहे. सहज सोडला जाणार नाहीये. मात्र तितकीशी चुरस दिसत नाहीये ते फलंदाजांमध्ये. मिरवणे संघाच्या गोलंदाजाने अजूनही अडवून ठेवलंय. दटून ठेवलंय. सुशांत चांगली गोलंदाजी करतोय. 2 विकेट आतापर्यंत आपल्या नावावरती मिळवल्यात आणि 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. पुन्हा चांगली गोलंदाजी. चांगली अशी गोलंदाजी इथे बघायला मिळते ती सुशांतद्वारे. बॉलला चांगलाच वेग आहे आणि त्या वेगाचा फायदा उचलतोय. पहिल्या चेंडूवर एक अतिरिक्त धाव दिली होती वाईटच्या स्वरूपात. मात्र त्यानंतर चांगले असे चेंडू त्याच्या गोलंदाजी मार्फत बघायला मिळालेत. 10-12 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करतो. चांगली गोलंदाजी करतो. नवीन फलंदाज आता जागा घेत आहेत ते यश याचा कृतिक. कशा प्रकारे मोठा फटका जातोय लॉंग ऑफच्या दिशेने 6 धावेसाठी. या 6 धावेने आता मात्र भर पडले धाव संकेत. महेंद्र माही मार रहा है आणि 6 धावेने धाव संख्या पोहोचली 29. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे उर्वरित चेंडूंवरती. एक चेंडू अजूनही बाकी आहे. एक षटकार आणि समीकरण थोडस
बदलेल. बघूया कशा प्रकारे सामना करतायत शेवटच्या चेंडूवरती आणि पुन्हा मोठा फटका. आता मात्र लॉंगॉनच्या दिशेने गेलाय 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 6 धावेसाठी या षटकाराने चांगलीच अशी धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली आहे ती आता 35. म्हणजेच एक उत्तम असा स्कोर कार्ड वरती स्कोर टांगण्यात यशस्वी झालेत दोन्ही फलंदाज. जिंकण्यासाठी 36 धावांचं आवाहन सेट केलंय. हा सेमीफायनलचा सामना चांगलाच रंगलाय. महेंद्र वैयक्तिक 20 धावांवरती खेळून माघारी परततायत. चांगली फलंदाजी केली आणि सामन्यात स्वतःला अजूनही जिवंत ठेवलंय. आज सामना जिंकण्यासाठी मिरवणे संघाला 36 धावांचं आवाहन दिलंय. हे पहिल्या इनिंगचं या पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. दुसरा इनिंग लवकरच चालू होईल आणि या दुसऱ्या इनिंग साठी माझा मित्र विशाल आपल्या समोर समालोचन करताना दिसेल. धन्यवाद. धन्यवाद ऋषी. मिरवणेवाडी भालवली संघानं प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं होतं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं ते वाघजाई वॉरियर तुरळ संघाला. आणि तुरळ संघाने 18 चेंडू म्हणजे 3 षटकांमध्ये 35 धावा 35 धावा बनवल्यात आणि 36 धावांचं आव्हान ठेवलंय ते मिरवणेवाडी संघासमोर. पाहूयात कशा प्रकारे मिरवणेवाडी संघ आणि किती षटकांमध्ये चेस करतायत. आणि सलामीचे फलंदाज मैदानामध्ये मिरवणेवाडी संघाचे राहुल आणि वितेश राहुल आणि वितेश. गोलंदाजी मार्कवरती जयदीप. सामन्याला सुरुवात होते. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय जयदीप. 10 ते 12 बॉलांचा रनअप जयदीप याचा पंचांच्या डाव्या मारा करतोय. पंचांची कामगिरी पार पडत आहे. तर राजू दुसऱ्या बाजूला आहे गोपी आणि फलंदाज आहेत राहुल आणि वितेश. स्ट्राईकला असेल तो राहुल, नॉन स्ट्राईकला वितेश. समीकरण सोपं आहे आणि कठीणही आहे. 18 बॉल आणि 36 धावांचं आव्हान ते मिरवणेवाडी संघासमोर. सेमीफायनलचा सामना आहे. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय पाहूया. मागाशी आपण पाहिल्यात एक ग्रुप मधून स्वामी समर्थ निवातीवाडी विरुद्ध नवल्यादेवी निवातीवाडी संघ सेमीफायनल अशी लढत झाली होती. तर नवल्यादेवी क्रिकेट संघ निवातीवाडी संघ हा अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलाय आणि आता हा ब गटातला सेमीफायनलचा दर्रार आपल्या समोर आहे. मिरवणेवाडी विरुद्ध तुरळ दोन्ही संघांमध्ये लढत आहे. 18 बॉल आणि 36 धावांची गरज. राहुल ऑन स्ट्राईक, डावखुरा फलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. यावेळेला मात्र पंचांकडे अपील करतोय. पंच अपील पेटाळतायत. अतिशय सुरेख गोलंदाजी करतो. पहिलाच चेंडू निर्धाव टाकलाय तो जयदीप. छत्तीस 35 धावा बनवल्यात 18 बॉल मध्ये. मात्र वॉरियर तुरळ संघानं पुन्हा एकदा तयार. पहिलं षटक प्रगती पदावरती जयदीप याचा. यावेळेला मात्र मारला फिल्टास चेंडू जातोय
फायनलच्या दिशेला 4 धावांसाठी खणखणीत फटका राहुलच्या बॅटमधनं निघालाय. धावेचा श्री गणेशा होतोय. 4 धावेने खातं खोलतोय राहुल. इरादा स्पष्ट आहे, लवकरात लवकर सामना संपवायचा आहे आणि फायनल मध्ये जाण्याचा प्रयत्न तो दिसून येतोय, तो मिरवणेवाडी संघाचा. आणि त्याला रोखतोय का तो पाहूया. तो म्हणजे वॉरियर तुरळ संघ 36 धावांवरती डिफेंड करतोय का काय पाहूया. मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती, अतिशय कंजूसी दाखवली होती त्या गोलंदाजीवरती, तो म्हणजे जयदीप आपल्याला दिसून येतोय. तो म्हणजे सेमीफायनल मध्ये पण त्यांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. आणि यावेळेला मात्र राहुल ऑन फायर. आताच या चेंडूवरती चौकार मारलाय. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळतोय. यावेळेला सरळ बॅटने खेळलाय फटका आणि पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी खणखणी षटकार. नक्कीच तो इरादा स्पष्ट डगडमधून करून आलाय, आपल्या ड्रेसिंग रूम मधून ठरवून आलाय की नक्कीच मी लवकरात लवकर मॅच फिनिश करून जाईन आणि फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे. चौकार त्यानंतर पुन्हा एकदा षटकार प्रेशर मध्ये टाकतोय तो जयदीप याला. तो जयदीप तो मागच्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती, 2 विकेट मिळवल्या होत्या. तो जयदीप यावेळेला पुन्हा एकदा तयार. यावेळेला पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने 4 धावांसाठी अतिशय सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. 1 षटकार आणि 2 चौकार असं वैयक्तिक धावसंख्या खेळतोय तो म्हणजे 14 धावांवरती. धावसंख्या ती झाली ती मात्र 14, बिनगडी बाद 14. अतिशय सुरेख आणि आक्रमक अशी खेळी खेळताना दिसून येते आपल्याला, तो म्हणजे राहुल मिरवणी संघाचा एक वंडर बॉय पुन्हा एकदा. आणि गोलंदाजी मारती नक्कीच दबाव जाणवतोय तो जयदीप वरती. कळत नाहीये कोणत्या बाजूने याला गोलंदाजी करायची आहे, कारण ज्या दिशेने गोलंदाजी करतो त्या वेळेत तिथून तो फिरून मारण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे राहुल. नाकाशी न आणून ठेवले तो जयदीप याची. राहुल याने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येतोय. थर्ड मॅनच्या दिशेला त्याच्याकडे एक क्षेत्ररक्षक लावलाय. पाहूयात योजना आखली, डाव आखलेत तो राहुलसाठी. ते तुरळ संघानं बघूया ते जाळ्यामध्ये मासा भेटतोय काय राहुल नावाचा. पुन्हा एकदा तयार. नक्कीच ज्या प्रकारे डाव प्लॅन केला होता पण इथे बाद होतोय. मोठा धक्का बसलाय, मोठा माणसाला सापडलाय तो राहुल नावाचा. ज्या प्रकारे फलंदाजी करत होता, आक्रमक अशी फलंदाजी करत होता, राहुलला माघारी परतावे लागेल. पहिला धक्का बसतोय तो मिरवणेवाडी संघाला. सेमीफायनलचा सामना 18 बॉल आणि 36 धावांचा बाटला करत असताना मिरवणेवाडी संघ पहिला गडी बाद होतोय. त्याची जागा नवीन फलंदाज मैदानामध्ये सुशांत त्याची जागा घेण्यासाठी आलाय. ज्या प्रकारे रन रेट चालू होता तसंच नक्की पुढे सरसावतोय की काय. आणि मात्र नॉन स्ट्राईकला अजून सलामीचा फलंदाज मैदानावरतीच असेल तो म्हणजे वितेश. धावसंख्या झाली ती मात्र 1 गडी बाद. चौदा 1 गडीच्या मोबदल्यामध्ये 14. जयदीपचे उर्वरित चेंडू शेवटचा चेंडू असेल. 1 गडी बाद झालाय. त्याच्या गोलंदाजीत अशी कोणतीच गोलंदाजी केलेली नाहीये, असं कोणतं षटक टाकलेलं नाहीये की त्याला तो गडी विकेट मिळलेला नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मिळते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, रोखलाय वितेशने. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते मात्र वितेश आणि सुशांत याला. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती मात्र 1 गडीच्या मोबदल्यामध्ये 15. 2 षटकांचा खेळ बाकी आहे म्हणजेच 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि नवीन गोलंदाज मैदानामध्ये खूप वेळ घ्यायचा नाहीये, मीटिंग करायची नाहीये, आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे, 3 नंबरसाठी खेळवायचा आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. फायनल आपल्याला 4 षटकांची भेटेल अशी अपेक्षा
प्रेक्षकांची आहे, म्हणून मला लवकरात लवकर संपवायचं आहे, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. नवीन गोलंदाज मैदानामध्ये ऋतिक, पण त्यांच्या डाव्या बाजूने मारा करेल. 8 ते 9 पावलांचा रनअप आणि समोर असेल डावखुरा फलंदाज नवीन सुशांत. बाद होतोय, दुसरा गडी बाद होतोय. सुशांतला माघारी परतावं लागेल. नवीन बॅट्समॅन रोशन सुशांतची जागा घेण्यासाठी येतोय रोशन. आणि मात्र काय घडतंय, क्रिकेट हा चढ उतारीचा खेळ आहे, कधीही कोणत्याही वेळेला काहीही घडू शकतं. ते चित्र आपल्याला दिसून येतोय. ज्या वेळेला ज्या प्रकारे राहुल ज्या प्रकारे फलंदाजी करत होता, षटकार आणि चौकारांच्या आतषबाजी करत होता, त्यानंतर मात्र इथे हाजिरी लावायला लागले. तो म्हणजे सुशांत बाद झालाय मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नाने आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो मात्र रोशन. आणि गोलंदाजी मार्क वरती आहे तो मात्र ऋतिक. पुन्हा एकदा तयार, पण त्यांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. यावेळेला अर्धा बॅटने फटका मारलाय, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. ड्रेसिंग रूम मधून त्याला नक्कीच काहीतरी सांगून आले की कशा प्रकारे फलंदाजी करायची आहे, कोणत्याही प्रकारचा प्रेशर घ्यायचा नाहीये, प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचा आहे असं ठरवून आलाय. मनाचा निश्चय ठाम करून आलाय तो म्हणजे रोशन. सलामीचा फलंदाज मैदानामध्ये आपल्याला अजून परत दिसून येतो तो म्हणजे विजय. बॅटची कडा लागली, चिनी येते यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं आणि मात्र इथे सावकाश चांगला एफर्ट, चांगली प्रयत्न होता इतर. मात्र आताच्या पंचकळवाच्या आताच्या टोटल धावा किती आहेत, आताच्या 2 धावा, 2 धावेंवरती समाधान मानावं लागतंय. ते मात्र मिरवणेवाडी संघाचे हे 2 फलंदाज, तो म्हणजे एका बाजूला खेळतोय तो विदेश आणि दुसऱ्या बाजूला खेळतोय तो म्हणजे रोशन. दोन्ही फलंदाज ताकदीचे आहे, षटकार मारण्याची क्षमता हे दोन्ही फलंदाजांमध्ये आणि यांना बाद करण्याची जी जबाबदारी घेतली तो म्हणजे गोलंदाज ऋतिक. यावेळेला मात्र फटका बसलाय, खाली क्षेत्ररक्षण नाहीये, 1 धाव पूर्ण करतात, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतात. नक्कीच दबावामध्ये जाणवतोय तो म्हणजे वॉरियर तुरळ संघ. काय करायचं आहे काय नाही करायचं आहे सुचत नाहीये. दबाव, प्रेशर, धावसंख्या झाली ती मात्र 2 गडी बाद 25. 36 धावांचा पाठलाग करत असताना दुसरं षटक प्रगतीपथावरती ऋतिक याचं. धावसंख्या झाली 25 आणि आता मात्र स्ट्राईकला रोशन. यावेळेला मात्र पंचांकडे अपील करतोय. निर्धाव चेंडू, अतिशय सुरेख चेंडू टाकला होता, हिट करण्याचा प्रयत्न आहे, चेंडू जातो यष्टीच्या नजदीकून. निर्धाव. दुसरं षटक प्रगतीपथावरती. या षटकाचा शेवटचा चेंडू असेल, अजून 1 षटक बाकी असेल आणि धावसंख्या करायच्या 36. शेवटचा चेंडू यावेळेला भिरकावलाय फाईन लेगच्या दिशेला, चेंडू जातोय दण खणखण करत 6 धावांसाठी. नक्कीच 6 धावेने धावसंख्या पुढे सरकले. तो कुठे गेला, हे कुठे आहे? धावसंख्या झाली ती मात्र 31. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज.
गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे तो म्हणजे अक्षय. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीये. संकटांवरती अशा प्रकारे तुटून पडायचं आहे. इथे जिंकलो तरी इतिहास आणि हारले तरी इतिहासच घडला पाहिजे. पाहूया इथे या सामन्यामध्ये कोणता संघ इतिहास घडवतोय आणि कोणता संघ अंतिम सामन्यामध्ये आपली नोंद करतोय. ऑलरेडी निवाटेवाडी नवलादेवी निवातेवाडी संघाने प्रवेश केला आहे तो फायनलच्या सामन्यामध्ये. आणि मात्र इथं धावचीची संधी आहे. सुरक्षितरित्या 2 धावा पूर्ण करताय आणि मिसफिल्डिंग आपल्याला दिसून येतोय. नक्कीच ही मिसफिल्डिंग नाही आहे, हा प्रेशर आहे, हा दबाव आहे, तो म्हणजे वॉरियर तुरळ संघाचा. आणि जवळजवळ खिशामध्ये टाकतोय सामना हे मिरवणेवाडी संघ. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. पाच चेंडू आणि 2 धावा. सेमीफायनलचा सामना मला वाटतं एक हाती होतोय, 1 साइड होतोय की काय होतंय. 5 चेंडू 2 धावांची गरज. अक्षय वर्सेस रोशन. आणि या म्हटलं मात्र सरळ बॅटने खेळले. फटका धावशीची संधी आहे पण इथं कव्हरला कोणीच नव्हता. प्रेशर दबाव असं वाटून येत आहे की मॅच सोडून दिले. आता मात्र 4 धावा आणि 4 चेंडू आणि 1 धावायची गरज आहे. 1 धाव. ड्रेसिंग रूम मध्ये धमाका चाललाय तो म्हणजे मिरवणेवाडी संघाचा गुलाल आपलाय. नक्कीच फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. आता 1 धावायची गरज आहे. 1 धाव. 4 चेंडू आणि 1 धाव फायनलला पोहोचण्यासाठी. आणि मात्र इथे हेलिकॉप्टर शॉट टाईपने फटका मारलाय. 4 धावेने आपल्या संघाला फायनल मध्ये प्रवेश करून दिलाय रोशन आणि वितेश याने. दोन्ही संघांचं अभिनंदन. यानंतर टॉस साठी यायचं आहे स्वामी समर्थ क्रिकेट संघ निवातेवाडी आणि तुरळवाडी संघ. राजेश नाणेफेकीसाठी यायचं आहे. 2 षटकांचा सामना असेल. 3 षटक स्वामी समर्थ आणि राजेश